तो मैच को शुरू किया जाए। पहला मैच आज के दिन का 25 मिनट के अंदर ये 5 ओवर खत्म होने जरूरी है। पहले सत्र के टाइमर लगाया जा चुका है प्रवीण पाटिल द्वारा और अंपायर से भी मेरी गुजारिश है कि 25 मिनट के अंदर 5 ओवर खत्म होना जरूरी है। रबर बॉल क्रिकेट का ये शानदार कारवा आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर उनके जन्मदिन के अवसर पर इस क्रिकेट के कारवे को मनाया जा रहा है। चला मैदानाच्या आतमध्ये ज्या कार्स आहेत त्याने त्या कार्स मैदानाच्या बाहेर न्यायच्या आहेत। सामना सुरू होणार आहे 25 मिनिटाच्या आत। इंटर पनवेल खरं तर आजचा लॉर्ड्स पनवेल जुन्या पनवेल क्रिकेटची ताकद आपल्याला या स्पर्धेमध्ये। हा जरा मैदानाच्या बाहेर गाडी काढा, अन्यथा जर चेंडू गाडीवर पडला आणि काच फुटली तर कमिटीची जबाबदारी नाही। आणि इंटर पनवेल ही स्पर्धा आहे। आज खेळणारा प्लेयर उद्या खेळू शकत नाही, उद्या 40+ आहे। रोटरी क्लबचे आदरणीय रतनभाई, त्यानंतर बंकू खैया, आमचे अनिल खांडेकर साहेब, त्यानंतर संतोष सर यांचं आमचं मनापासून स्वागत करतो। आणि या स्पर्धा लवकरात लवकर चालू करायचं आहे। पंचांचा इशारा येतोय उद्या आयकॉन। इंटर पनवेलची टीम आज फायनलला जाणार, त्याला उद्या 2 आयकॉन पनवेल मधलेच ना, पनवेल मधलेच आयकॉन खेळवण्याची संधी मिळणार आहे। आपण या सामन्याच्या पहिल्या सत्राकरता रिवॉल्व म्हात्रे यांच्याकडे वळूया। थँक्यू प्रवीण। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्म देवं सर्व कार्यसु सर्वदा। आलेल्या सर्व प्रेक्षक वर्ग मित्र आणि आपल्या लाडक्या खेळाडूंचं सहर्ष स्वागत। मी रवींद्र म्हात्रे आपल्याला घेऊन जातोय या सोसायटी मैदानावर। पहिलाच मॅच, पहिलाच रंगतदार सामना। पहिलं षटक सुरू आहे। चेंडू किंचित कट घेऊन गेला होता। फलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहतोय इम्रान। मस्त आहे क्रिकेट मधला जीवनदान पहिलाच मिळतो इम्रानला। मात्र गोलंदाजाच्या भूमिकेत आपण पाहू शकाल हारिश पुन्हा एकदा अलॉंग द बॉडी काहीसा घसरतोय इम्रान। मस्त आहे इथे आणखी एक डॉट बॉल अलॉंग द बॉडी। आपण पाहिलं तर पावसाळी क्रिकेट रबरी चेंडूवरची ही स्पर्धा म्हटली तर मैदानावर घसरणी होतेच। खास करून मी आयोजकांचं कौतुक आणि आभार देखील मानेन। आमदार श्री प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून काही दिवसातच मी तर
जळगावचा सोन्या हाफ चड्डीवर येऊन या मैदानावर शाळेतून आपल्या शाळेतून पळून मला वाटतं इथे खेळण्यासाठी आला होता. हाफ पॅन्टवर गणवेशावर शालेय गणवेशावर आणि इथे झुंजार त्याशी फलंदाजी केली होती. आपला सुमित असेल, सुमित झुंजारराव, प्रशांत झुंजारराव असे अनेक खेळाडू असतील ज्यांनी अतिशय चांगली खेळी केली होती याच मैदानावर. दुसऱ्या षटकाला सुरुवात. आणि हा मात्र अतिशय चांगला फटका आहे. चेंडू हा चेंडू जातोय त्यातच शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेनं. मिळेल फक्त एक धाव. एका धावेनं एकूण धावसंख्या बघितली तर दुसरा षटक प्रगतीपथावर असताना 13 धावा धावफलकावर. इम्रान मस्ते आणि त्याचा साथी फलंदाज वासिम पटेल ही जोडी मैदानावर. इंटर पनवेल, अगदी पनवेल अंतर्गत खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर खेळताना संपूर्ण दिवसभर. आणि कंटिन्यू मॅच असेल अर्थातच. जिंकणारा संघ. चांगला चेंडू अतिशय खोलवर पद्धतीचा चेंडू फेकला होता गोलंदाज विकास नामक गोलंदाजाने. विकास आपला वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक फेकताना आपल्याला पाहायला मिळतोय. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आमचे लाडके प्रेक्षक. हा चेंडू यस लेग स्टंप सोडून जातोय. पंच कोहली सरांचा इशारा येतोय. हा वाईट बॉल. अवांतर एक धाव मिळाली आहे आणि या अवांतर एका धावेनं संघाची धावसंख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते गुणतालिकेवर. नेक्स्ट बॉल. हा चेंडू वडव्या बॅटनं खेळलाय. इम्रान मस्ते डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे उभा. चांगली फेकी, चांगली या ठिकाणी थ्रो पाहायला मिळाली आणि अवघी एकच धाव मिळाली. एका धावेनं संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 15 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. 15 धावा. दुसऱ्या षटकातला अंतिम चेंडू. विकास नामक गोलंदाज फेकत असताना पुन्हा एकदा दिशा भटकली आहे. चेंडू अगदी आपण पाहतोय लेग स्टंप सोडून जातोय. यष्टीरक्षकाच्या हातातून देखील चेंडू निसटला. पंचांचा इशारा आपल्याकडे येतोय. हा वाईट बॉल. 1+1 मिळतायत 2 धावा. 17 धावा. एकूण 17 धावा धावफलकावर. आज पहिला दिवस प्रशांतदादा ठाकूर आमदार चषक 2022 यांच्या नावानं ही स्पर्धा आयोजित केली जात आहे आणि या स्पर्धेतला पहिला दिवस, पहिल्या दिवसातला पहिला सामना. हा चेंडू अगदी धावसंख्या पाहायला मिळते ती बिन गडीबाद म्हणजे कोणत्याही प्रकारचा विकेट नाही आणि 23 धावा. बिनबाद 23 अशी धावफलकावर लागली जाते. वारंवार मी उल्लेख करतो या स्पर्धेचं. प्रवीण सर आपण बघितलं तर मी प्रशांत करपे, निलेश पाटील, सुमित झुंजारराव या त्रिमूर्तींचं मी मनापासून कौतुक करेन. कारण 1995 नंतर साल 1995 नंतर त्यांचं मी मनापासून कौतुक करेन. आणि हा देखील चेंडू डॉट. चांगली गोलंदाजी करतोय. षटक क्रमांक 3 सुरू आहे. वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं असं षटक घेऊन येते गोलंदाज हर्ष.
ओव्हर पिच बॉल, नक्कीच चेंडू जातोय सरळ आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वरून. आमदार चषकातला दमदार षटकार. धावसंख्या धावफलकावर 29 हा आकडा गाठताना आपल्याला पाहायला मिळतोय. सोसायटी मैदान म्हटलं तर प्रवीण सर अनेक आठवणी पुन्हा एकदा इथे जागृत होताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर 11 फायटर हा संघ जर बघितला तर निलेश पाटील यांनी खरं तर गाजवलेला हा संघ आहे. गोलंदाजाच्या भूमिकेत नेहमीच पाहायला मिळायचे. या दरम्यान ओवलेगावचे आमचे महेशजी म्हात्रे यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. 11 फायटर हा संघ आठवणीत आल्यानंतर मनोज पाटील यांची आठवण येणार, कारण त्या संघाला पॅक करायचे. प्रशांत करपे, प्रवीण पाटील, निलेश पाटील, सुमित झुंजारराव, अनेक खेळाडू आहेत ज्यांना आम्ही जवळून पाहिलं, ज्यांच्या सोबत आम्ही क्रिकेट खेळलो आणि त्या आठवणी पुन्हा एकदा या स्पर्धेच्या माध्यमातून जागृत होताना. हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय, डायरेक्ट हिट, परंतु सुरक्षित फलंदाज इम्रान मस्त आहे. पंचांचा इशारा येतो. यस, आणि 22च्या स्वरूपात मिळालेली ही एक धाव, एका धावेनं संघाची धावसंख्या वाढत असताना गुणतालिकेवर पुन्हा एकदा आमचे गुणलेखक आम्हाला सूचित करतायत 30 धावा. बिनगडी बाद 30 धावा धावफलकावर. नयन पांचाल यांचं देखील आगमन झालंय, बेस्ट कीपर ऑफ द रायगड. आणि इम्रान मस्तेच्या बॅटमधून मात्र उंची जास्त, लांबी कमीचा फटका झेल पर्यंत पोहोचू शकला नाही. क्षेत्ररक्षकाचा चांगला प्रयत्न, अतिशय चांगला प्रयत्न होतो. आणि इथे लेझी क्रिकेट, इम्रान मस्ते धावचित बाद. तर नक्कीच पहिला जो सामना सुरू आहे, दोन्ही संघातील कर्णधार आणि त्यांच्या खेळाडूंना एक फार महत्त्वाची सूचना असेल. मॅच संपल्यानंतर तुमच्यासाठी अगदी भोजनाची व्यवस्था केलेली आहे. तर दोन्ही कर्णधारांनी आमच्या अगदी स्टेजच्या उजव्या बाजूला यायचं आहे. आणि तर दोन्ही कर्णधारांनी सामना संपल्यानंतर प्रशांत करपे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. आणि हा चेंडू पहा, चांगला चेंडू, अकुट टप्प्याचा शॉर्ट पिच चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अशा पद्धतीनं 3 षटकांचा खेळ मात्र समाप्त झाला. 3 षटक, 31 धाबा, 1 गडी बाद. आणि एक महत्त्वाची अनाउन्समेंट असेल पहा दोन्ही संघांना, तुम्हाला फक्त फर्स्ट इनिंगसाठी 25 मिनिटच या ठिकाणी हा वेळ दिलेला आहे. त्या 25 मिनिटामध्येच तुम्हाला सामना संपवायचा आहे. दोन्ही संघांना एक आपण नोंद घ्या. आणि 2 अंपायर देखील आमचे तुम्हाला सूचित करतील. टाइम अलर्ट. आणि चेंडू लगेच तुम्हाला दिला जातोय. चेंडूची वाट देखील पाहिली जात नाही, त्यामुळे वेळेला फार महत्त्व असेल. आणि नक्कीच कारण प्रशांत करपे, प्रवीण पाटील असतील, निलेश पाटील यांनी फार जवळून क्रिकेट पाहिलाय प्रवीण सर, त्यामुळं सर्व सामने हे 5 षटकाचे असतील.
कमी षटकांचे मॅच तुम्हाला पाहायला मिळणार नाही या मैदानावर. गगनगिरी ट्रॉफी, भली मोठी ट्रॉफी आजही आठवते. अनेक आठवणी नक्कीच प्रवीण सर येतील आपल्याला ऐकला. या 2 दिवसामध्ये आपण शेअर करणार आहोत. हा चेंडू पुन्हा एकदा बॅक टू द कीपर. फर्स्ट स्लिपच्या क्षेत्ररक्षकाच्या कडून नक्कीच जवळून चेंडू जातोय. 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या 1 न वधारल्यानंतर 32 या आकड्यावर जाऊन पोहोचते. 32 रन्स. अनेक आठवणी आहेत मित्रांनो, कारण आपण क्रिकेट तेवढं खेळलेत, त्यामुळं आपल्यापर्यंत या आठवणी, गोड क्रिकेटच्या आठवणी तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील. नवीन बॅट्समन नौमान ऑन स्ट्राईक. शॉर्ट पिच, अगुट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंप सोडून जातोय. पंच कोहली सरांचा इशारा येतोय. वाईड बॉल. कोंबडभुजे संघातून अनेक वर्षांचा क्रिकेटचा अनुभव, 40+ मध्ये आजही क्रिकेट खेळतायत ते कोहली सर फ्रॉम कोंबडभुजे. नॉन स्ट्राईक पंच. तर दुसऱ्या बाजूला मेहर सर आमचे. हा चेंडू मिस टायमिंगचा स्ट्रोक आहे, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू मागे धावणार, पकडणार चेंडू, तोपर्यंत मिळेल फक्त 1च धाव. रबरी बॉल, रबरी चेंडूवरची स्पर्धा. अनेक खेळाडू या मैदानावर क्रिकेटचा आपण आनंद घेताना, क्रिकेटचा पाहण्याचा आनंद घेणारे आमचे प्रेक्षक वर्ग. क्रिकेटला फार मोठी क्रेज झाली आहे मित्रांनो. आज आपण पाहतोय उन्हाळी पावसाळी क्रिकेटच्या स्पर्धा मोठ्या प्रमाणात भरवल्या जातात. 8 ते 9 तारखेला प्रवीण सर 1-1.5 लाखाची स्पर्धा आपल्याला मानगर गावामध्ये बॉस फायटर संजय भाई यांची स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे क्रिकेट किती वाढलंय पहा. इथे 1 धाव मिळते. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावर 35 पाहायला मिळते. षटक सुरू आहे 4थं आणि धावसंख्या 35. चेंडू द्यायचा आहे. चेंडूची पूर्तता करायची आहे. तर नक्कीच नयन पांचाल. रायगडमध्ये कोण नयन पांचालला ओळखत नसेल प्रवीण सर. यष्टीरक्षक, एक मातब्बर, प्रख्यात आणि तेवढा चालाक, चतुर यष्टीरक्षक म्हणून त्याची ओळख आहे. काय म्हणाल आपण या टेक्निक नयन पांचाल बद्दल? हाँ, निश्चित तौर पर यहाँ पर नौमान के छक्के के बारे में मैं ज़रूर बात करना चाहूँगा. उसके बाद हम वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन रायगढ़ क्रिकेट हिस्ट्री नयन पांचाल, इनके बारे में क्या कहने. जब मैं छोटा था, हमारे ग्राउंड पर जब भी टूर्नामेंट्स होती थी, मैच देखने जाता था, तो एक मैच में मैंने देखा था, संदीप नामक गेंदबाज थे, उनकी गेंदबाजी पर लगातार 5 बार स्टंप आउट, यानी कि स्टंपिंग के विकेट लिए थे नयन पांचाल ने. हाँ, संदीप पाउडर, संदीप यादव. इसी ग्राउंड के ऊपर उन्होंने 4 रनआउट भी लिए हैं खुद के टीम के. देखिए, ये भी रिकॉर्ड उनके नाम है. राइट आर्म ओवर द विकेट, अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी नौमान ने. डॉट गेंद आई, डॉट गेंद की वजह से रुका हुआ. टोटल 41. 41 ओवर नंबर चल रहा है, चौथा. शेवटचा चेंडू, 4थ्या षटकातला अंतिम चेंडू. गोलंदाज सुमित. ऑफ स्टंप जवळून चेंडू, अगदी आपण बघितलं तर वाईड यॉर्क चेंडू फेकला गेला आणि त्यामध्ये यशस्वीरित्या सुमित आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. संघाची धावसंख्या धावफलकावर 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर 1 गडी बाद 41. 41 रन्स आफ्टर 4 ओव्हर्स, 1 विकेट लॉस्ट. मॅच सुरू आहे 2 संघामध्ये. संघाचं नाव जर सांगायचं झालं तर मोहल्ला क्रिकेट क्लब विरुद्ध ओम साई क्रिकेट क्लब. ओम साई बी, अर्थातच सुफियान पटेल, MCC मोहल्ला क्रिकेट क्लबचे कर्णधार आणि ओम साईचे राजू. आणि पनवेलचे लॉयड्स आमचे निलेश परदेसी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. निलेश परदेसी यांचं देखील फार मोठं योगदान आहे क्रिकेटसाठी मित्रांनो. लास्ट ओव्हर आहे
आणि पहिलाच बॉल फुल्लर लेन्सचा चेंडू फेकला होता. चेंडू जातोय बॅक टू द कीपर. एक धाव तर कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पंच आमच्या दिशेने वळतायत. येस, इट इज वाईड, म्हणजेच मिळतायत एकूण 3 धावा. 2+1, 3 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 44 या आकड्यावर. 44 रन्स. 5 षटकांचा सामना आहे. रबरी बॉल, रबरी चेंडूवरची स्पर्धा म्हटली तर धावसंख्येचं डोंगर रसावं लागणार आहे. कॉटन बॉल, येस, इथे मात्र मधला स्टंप उखडला गेलाय. फलंदाज आणखी एक बाद, दुसरी विकेट. तो एक बात तो मैं जरूर कहना चाहूंगा, कई रफ एंड टफ मैचेस हमने देखे हैं. एक मैच रिवॉल्व मैंने आपका भी देखा था, रॉयल कलंबोली बनाम हरिओम पनवेल. इसी ग्राउंड के ऊपर क्या शानदार मैच हुआ था. दुर्भाग्यवश हरिओम पनवेल को हार का सामना करना पड़ा, लेकिन आखिरी गेंद तक ये कहा नहीं जा सकता था जीतेगा कौन. बहुत मजा आया था. और इसी ग्राउंड पर उसी टूर्नामेंट में सूफियान और प्रवीण गरत ने 2 छक्के उसी स्ट्रेट ड्राइव में टेनिस बॉल में उसी दिन 2 छक्के लगे थे सीधे बल्ले से. और वो एक छक्का था आपकी गेंदबाजी के खिलाफ और एक सूफियान ने लगाया था. लेकिन आपके खिलाफ जो छक्का लगाया था वो हरिओम के दिल पर ठेस पहुंचाने वाला था. आणि नक्कीच महेशजी म्हात्रे सर, दहादा सरकार प्रवक्ते, मुख्य प्रवक्ते यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. आणि नक्कीच TIPLच्या ज्या ज्यावेळी स्पर्धा होतात त्यावेळी रवींद्र म्हात्रे असतील, महेश म्हात्रे, मी स्वतः प्रवीण दोघाडे यांना संधी दिली जाते. त्या संधीबद्दल परेशदादा ठाकूर आणि त्याचबरोबर आणि नक्कीच आमंत्रणाची गरज नसते, कारण ही टुर्नामेंट ज्यावेळी अनाऊन्समेंट झाली त्यावेळी बरेच समालोचक ज्यांनी इच्छा व्यक्त केली प्रशांतदा करपे यांच्याकडे की या स्पर्धेमध्ये आम्हाला संधी मिळावी. पण एक हरिओम पनवेल चा एक पार्ट म्हणून रिवॉल्व म्हात्रे यांचं प्रशांत करपेशी असणारं नातं, महेश म्हात्रे आणि माझ्याशी असलेली त्यांची मैत्री आणि आपुलकी आणि जिव्हाळ्याचं हे नातं वेगळंच काही सांगून जातं. नक्कीच नक्कीच प्रवीण, प्रशांत करपे यांनी फक्त आपल्याशीच मैत्रीचं नातं नाही तर संपूर्ण या रायगडमध्ये क्रिकेटशी त्यांचं फार मोठं नातं जुळलेलं आहे. कारण नक्कीच पंचांचा वाईड बॉलचा इशारा. प्रशांत करपे यांच्याबद्दल जेवढं म्हणावं प्रवीण सर तेवढंच मी म्हणेन. या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी जेवढं नाव कमवलंय ना ते नक्कीच अगदी शब्द अपुरे पडतील. कारण मी माझा अनुभव सांगतोय, मला जर पनवेलच्या बाहेर जर क्रिकेटमध्ये प्रसिद्ध कोणी केलं असेल तर प्रशांत करपे यांनी. आणि नक्कीच हा मात्र सलामी देणारा सरळ कॉमेंट्री बॉक्सला येतोय षटकार. आणि अर्धशतक कंप्लीट, 54 रन्स. हा चेंडू ऑफ स्टंपच्या अगदी बाहेरून चेंडू गेला. बॅक टू द कीपर. येथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्यामध्ये यश. पंचांचा इशारा येतो वाईड बॉल. 1+1. यानंतर कोलीवाडा संघाचा संघनायक आणि 1-7-11 कोलीवाडा. बोथ ऑफ टीम कॅप्टन प्लीज कम इमिजिएटली फॉर द टॉस. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे की टॉस साठी आपण त्वरित यायचे. 1-7-11 आणि कोलीवाडा. पण पुन्हा एकदा तुम्हाला अनाउन्समेंट केली जात आहे. अर्धशतक कंप्लीट झालंय. 54 धावा फलकावर. चेंडू पायावर झाला. यस, इट इज आउट. लेग बिफोर द विकेट. फलंदाज बाद. रन्स.
56 धावा धाव फलकावर. यासिम न्यू बॅट्समन. 56 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. जिंकणारा संघ तुम्ही कुठे जायचं नाही, कारण यानंतर लगेच आपल्याला क्वार्टर फायनल खेळायचे, अर्थात सेकंड राऊंड लगेच होणार आहे याची देखील आम्हाला सूचना आलेली आहे. त्यामुळे जिंकणारा संघ लगेच या मैदानावर खेळेल. न्यू बॅट्समन डावखुरा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. यासिन. दीपकचा हा पुढील चेंडू यासिनसाठी. यासिनसाठी हा चेंडू पॅडवर आदळलाय. फील मात्र जोरदार होता. आत्मविश्वास कुठेतरी कमी होता. आणि इथे एकच धाव लेग बायच्या स्वरूपात आणि पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आहे. पहिल्या सत्रानंतर धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ते एकूण 57, म्हणजेच 5 षटक आणि 58 धावांचं लक्ष्य. चला नेक्स्ट मॅच कोळीवाडा वर्सेस 1711. दोन्ही कॅप्टननी यायचंय टॉससाठी. कोळीवाडा 1711 लवकरात लवकर यायचंय. कोळीवाडा आणि 17 आपले टी शर्ट्स पण घ्यायचे आहेत. प्रशांत आपण टॉस सोडून घ्यायचा आहे कोळीवाडा आणि 1711चा. आमचे लाडके तमीम सर कोळीवाडा आणि 1711चा टॉस करून घेतील. जयसिंग. तो प्रवीण पाटिल सर, दूसरा सत्र शुरू होने से पहले एक सवाल मैं आपसे ज़रूर पूछना चाहूँगा. क्रिकेट आजकल युवाओं का खेल माना जाता है, लेकिन इस क्रिकेट को खेलते खेलते कई लोग कई बार नशे की लत में नज़र आते हैं. हमें नशे की लत में आते हैं. आपका क्या कहना है कि क्रिकेट एक गेम है फिटनेस का, और कई खिलाड़ी ऐसे नज़र आते हैं जो खुद नशे की लत को लगाकर उस फिटनेस को बिगाड़ रहे हैं. कोळीवाडा टॉस विन. कोळीवाडा टॉस विन. प्रवीण, आपण क्रिकेट खेळतो. सुरुवातीला आपण जेव्हा क्रिकेट खेळतो सुरू करतो ते फिटनेससाठी, पण जेव्हा क्रिकेट खेळता खेळता आपण चांगलं फॉर्मला येतो, चांगलं खेळत राहतो, तेव्हा आपण चांगल्या संघामध्ये खेळत राहतो. आणि आताच्या व्यावसायिक स्पर्धा करा का मला ह्या सोसायटीच्या मैदानावर सामना म्हणून एक आठवण येते. गगनगिरी ट्रॉफीचा सामना होता सेमीफायनल. मंगलमूर्ती वर्सेस राजपूत 11 ठाणा यांचा सेमीफायनलचा सामना असताना एक चेंडूत 3 धावांची आवश्यकता होती राजपूत 11 ठाणा संघाला. आणि आमच्या आता प्लेअरचं नाव घेणं चुकीचं आहे. एक प्लेयर लॉंग ऑफला तंबाखू मळत होता. एक चेंडू 3 धावा असताना तो लॉंग ऑफला तंबाखू अति आत्मविश्वास तंबाखू मळत असता असता नेमका कॅच त्याच्याकडे गेला. कॅच केला, मॅच पण गेली. 3 धावा धावून काढलेल्या आहेत. म्हणून सांगतो क्रिकेट खेळताना व्यसन करू नका. निश्चित तौर पर नशे की लत नहीं होनी चाहिए. एक अलग एक्सपीरियंस, एक अलग अनुभव हमें इस ग्राउंड के ऊपर देखने का मौका मिला. पहले सत्र का खेल जहां पर समाप्त हुआ, रन बनाए एमसीसी ने. तमीम सर कितना रन हुआ आपका? आपका टोटल कितना हुआ? 57 ना रे. ए पीटीसी टोटल किती झाले? 58 57 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके. 58 रनों का लक्ष्य पूरा करना होगा. भारत के पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी साहब ने कहा था कि समंदर में भी कमल खिलेगा, और इस सोसाइटी के मैदान पर आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर के जन्मदिन के अवसर पर कमल खिलता हुआ मैदान के चारों ओर हमें नजर आ रहा है. निश्चित तौर पर मी एक दोन्ही कर्णधारांना एक सूचना देतोय. सामना संपल्यानंतर प्रत्येक कॅप्टन्सने आपल्या ज्या किट आहेत, म्हणजे जेवणाच्या किट, त्या स्टेजवरनं घेऊन जायच्या आहेत. जेवणाच्या पॅकिंग त्या घेऊन जायच्या आहेत. निलेश पाटील खरं तर आमच्या बरोबर आहेत. निलेश पाटील 11 फायटर आणि निलेश पाटील यांचं समीकरण आम्ही बऱ्याच वेळा पाहिलं. ज्यावेळी आम्ही क्रिकेट फक्त पाहायचो. क्वार्टर फायनल लगेच खेळवली जाणार आहे. तर 11 फायटर निलेश पाटील नेहमी गोलंदाजी करायचे आणि अशक्य ते शक्य करून दाखवायचे. नक्कीच. आणि त्यानंतर ज्याने
निलेश पाटील यांनी मैदान क्रिकेटची गाजवली, पण राजकीय मैदान सुद्धा त्यांनी गाजवलं. विद्यमान पंचायत समिती सदस्य आहेत ते. खरं तर क्रिकेटचा अनुभव खूप आहे त्यांना. निलेश पाटील यांच्या बऱ्याच मॅचेस मी पाहिल्यात. तेच तर्रार आणि नक्कीच निलेश पाटील यांनी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे. कारण ज्यावेळी तुम्ही राजकारण करता त्यावेळी 80% समाजकारण आणि 20% राजकारण तुम्हाला महेश म्हात्रे सर करावं लागतं. नक्कीच आणि प्रवीण प्रशांत सर- दादा करपे यांनी शब्द दिलाय की प्रवीण दुगाडे तुम्ही पनवेलमध्ये जर अडचणीत आलात तर एक वेळ माझा फोन जर लागला नाही तर निलेश दादाला फोन करा, ते तुम्हाला नक्कीच मदतीचा हात देतील. तो दूसरे सत्र की तरफ हम चलेंगे. 58 रनों का पीछा करना है. नथिंग इज इम्पॉसिबल इन क्रिकेट, ऐसा कहा जाता है. क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है दोस्तों, लेकिन नामुमकिन नहीं होती. नामुमकिन को मुमकिन करना आपको आना चाहिए. काश ये सोचा ना होता. प्रवीण सर तुमच्या माहितीत सांगतो, निलेश शेठ पाटील यांचा रेकॉर्ड आहे या पनवेल तालुक्यामध्ये. मुन्सिपाल्टीच्या मैदानावर 2 मॅचमध्ये शेवटच्या चेंडूवर षटकाराची गरज असताना तो विश्वच्या 2 मॅचला प्रत्येक चेंडूवर षटकार मारण्याचा जो रेकॉर्ड आहे तो आज पण अबाधित आहे. कारण जोपर्यंत पनवेलचं क्रिकेट राहील तोपर्यंत निलेश पाटीलचं नाव अमर आहे. हाँ, निश्चित तौर पर आपने क्रिकेट के रिकॉर्ड्स के बारे में बात की. सन्माननीय नगरसेवक माजी नगरसेवक राजेशजी आत्मोडे साहेब पण मनापासून स्वागत करूया. आणि ज्याला झेल आला होता पाण्यामध्ये जसा सूर मारतो तशा पद्धतीने बॉर्डरवर सूर मारून तो झेल पकडला होता. आज पण त्या झेल हे पनवेलचे प्रेक्षक विसरू शकले नाहीये. हा इतिहास आहे राजेश शेठ आत्मोडे. दीदी राजेश आत्मोड़े की वो फील्डिंग तो नहीं देखी, लेकिन उनके बल्ले से निकले आसमानी तूफानी छक्के मैंने जरूर देखे हैं. विकास स्ट्राइकर एंड पर नौमान गेंदबाजी की वॉकडोर को संभालते हुए पहली गेंद नौमान की डॉट गेंद खेली. देखिए 57 रन बनाए जा चुके हैं अपोजिशन द्वारा. 58 रन आपको बनाने हैं तो एक्शन पे रिएक्शन होना जरूरी है, नहले पे दहला होना जरूरी है. मैं कुछ कर सकता हूं, मुझे कुछ करना है और ये करने के लिए मुझे कोशिश करनी है. ये कोशिश आपको दिखानी होगी मैदान के अंदर रनों को बनाते हुए. नौबार इस ओवर की करेंगे दूसरी गेंद. विकास के लिए आड़े बल्ले से इस गेंद को खेला. डीप स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच गेंद ट्रैवल हुई. 1 रन जरूर मिला. खाता खुल चुका है ओमसाई टीम का. 58 का पीछा करते हुए विकास ने अपनी टीम का खाता खोला. काफी ज्यादातर यंगस्टर इस टीम में नजर आ रहे हैं. अगला मैच टॉस हुआ ना, कोळीवाड़ा ने टॉस जीता है. वन ऑफ द ग्रेटेस्ट क्रिकेटर राजेशजी आत्मोडे. नक्कीच आत्ताच ज्यांचा इतिहास आम्ही सांगितला की एखाद्या खेळाडूला स्फूर्ती आणि चेतना कशा पद्धतीने द्यावी. फ्लायटेड डिलिव्हरीचा बेताज बादशाह म्हणून ज्यांची ओळख आहे, आत्ताच त्यांचा रेकॉर्ड आम्ही सांगितला. आणि माणुसकीच्या दुनियेतला राजा माणूस म्हणून ज्यांची ओळख आहे त्यांच्या ठिकाणी आगमन होत आहे. माजी नगरसेवक राजेशजी आत्मोडे साहेब धन्यवाद. आणि वयाची 50 वर्ष पूर्ण झाली तरी सुद्धा 45 शॉट आहेत. आणि भावी नगरसेवक ही पदवी आम्ही या ठिकाणी त्यांना देतोय. प्रवीण सर. निश्चित तौर पर मैच की तरफ हम चलेंगे. जब राजेश जी आत्मोड़े खेलते थे मुझे आज भी याद है, यहाँ पर एक मुकाबला था 12 ओवर का प्रियदर्शनी और यूनिटी के बीच. क्या मैच हुआ था 12 ओवर का. वो टोटल स्कोर कार्ड के ऊपर 58 का पीछा करते हुए नौमान अच्छी गेंदबाजी कर रहे हैं. बड़े हिट्स लगाने का मौका नहीं दे रहे. रबर बॉल क्रिकेट अमूमन रनों के लिए जाना जाता है, लेकिन वो रन बनते हुए नजर नहीं आ रहे हैं. 1 रन जरूर मिला. 58 का पीछा करना है.
लेग बाय के तौर पर यह रन आ चुका है, तो यकीनन ओम साई के बल्लेबाजों को गेंद को टाइम करना होगा। रबर बॉल क्रिकेट क्या है, गेंद को टाइम करो, मिडल करो, लॉफ करो, अपने आप ये गेंद ट्रैवल हो जाती है। वो अपने टाइमिंग मित्र बेहद जरूरी है। और ये देखिए स्लॉग स्वीप के जरिए इस गेंद को निकाला लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, 6 रन। तो तमाम दर्शकों का फिर से एक बार स्वागत करना चाहेंगे। TIPL ऑर्गेनाइज आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर के नाम से नवाजी गई। उनके जन्मदिन के अवसर पर यह रबर बॉल प्रतियोगिता विधायक ट्रॉफी 2022 गेंदबाज वसीम पहले ओवर में रन आए 58 का पीछा करते हुए 9 रन। वसीम की पहली गेंद डॉट गेंद आई। यहां पर हमने देखा सर दिलीप वेंगसरकर जब यहां पर आए तो इस प्रतियोगिता का उद्घाटन समारोह संपन्न हुआ। आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर, आदरणीय पनवेल महानगर पालिका सभागृह नेता परेश दादा ठाकुर, इनकी अगुवाई में यह उद्घाटन समारोह संपन्न हुआ। ढेर सारे पार्षद पनवेल म्यूनसिपल कॉरपोरेशन के हमें इस मंच पर नजर आए, उद्योजक नजर आए। यहाँ पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश बनी तो बनी, नहीं तो अब्दुल गनी। या दरम्यान मैदानावर ज्यांचं आगमन झालंय, ब्रँड ऑफ महाराष्ट्र म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्र नव्हे देशामध्ये ओळख आहे, ते 10 सरकारचे लाडके जावई उद्योगपती अतुल शेठ भोईर यांच्या ठिकाणी आगमन झालंय। त्यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये स्थानापन्न व्हावं। सन्माननीय अतुल शेठ भोईर यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं असे आपणास विनंती करतो। नक्कीच अतुल शेठ भोईर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं। सुशांत वेदक यांचे वडील वेदक गुरुजी यांचंही इथं आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। तो टोटल स्कोर कार्ड के ऊपर 58 का पीछा करते हुए 9 रन आ चुका है महेश्वर। 22 गेंदे 49 रनों की जरूरत। PTC के हमारे टेक्नीशियन किरण दलवी हमें बता रहे हैं, लेकिन ये गेंद हवा में क्या होने की संभावना, और ये पहला झटका मिला टीम ओम साई को। आउट होने वाले खिलाड़ी थे विकास। यांच्या ठिकाणी आगमन होत आहे, त्यांना विनंती असेल की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हावं। तर सन्माननीय अतुल शेठ भोईर यांचं या स्पर्धेमध्ये आगमन झालंय, त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया। दमदार आमदार प्रशांत दादा ठाकूर यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून या रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलंय। मुख्य आयोजक निलेश दादा पाटील, प्रशांत दादा करबे आणि त्याचबरोबर सुमित झुंजारराव। स्पॉन्सर्ड बाय TIPL। तो राइट आर्म ओवर द विकेट, यह शॉट ऑफ लेन गेंद थी, ऊपर उठी। यह व्हाइट बॉल का इशारा हुआ। चलिए नो आर्गुमेंट्स विद अंपायर, व्हाइट बॉल का इशारा हुआ। गेंदबाज तो इंस्टा पे फेमस सौरभ पाटिल यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम जरूर स्वागत करेंगे। फेसबुक, इंस्टा, महाराष्ट्र क्रिकेट में जितने भी मशहूर क्रिकेटर हैं, जिस किसी का भी बर्थडे होता है वहां पर पहली विश सौरभ पाटिल द्वारा होती है। ये ओवर नंबर 2 चल रहा है। 58 रनों का पीछा करना है 5 ओवर के मैच में। पूरी तरह से वातावरण सोसाइटी का ये मैदान
रिवॉल माद्रे सर ने बताया 1995 के बाद यहाँ पे एक रबर बॉल प्रतियोगिता हो रही है, लेकिन ये बहुत ही बढ़िया स्ट्रोक खेलने की कोशिश की थी शाहिद लाला के सीधा हाथों में वाइडिश लॉन्ग ऑन पर, और इसी के साथ ये विकेट मिलता हुआ टीम एमसीसी को। तो गेंदबाज 10 रन स्कोर कार्ड के ऊपर 58 का पीछा करना। आपको ये बात ओम साई के बल्लेबाजों के जहन में आना चाहिए। 48 रनों की अभी भी जरूरत है आने वाली 18 गेंदों में 16 की औसत से। ढेर सारा क्राउड यहाँ पर मौजूद है इस प्रतियोगिता को देखने के लिए। विधायक ट्रॉफी 2022 रबर बॉल क्रिकेट प्रतियोगिता, वन ऑफ द बेस्ट रबर बॉल टूर्नामेंट आई हैव सीन, क्योंकि सभी खिलाड़ियों को खाना परोसा जाएगा, चाहे हार मिले चाहे जीत मिले, लेकिन इस टूर्नामेंट का प्यार मिलेगा। टी शर्ट्स, जर्सीज हर टीम को प्रदान की जा चुकी है। कोई भी ऐसी कमी नहीं है कि इस टूर्नामेंट के ऊपर कोई आलोचना करे। इतनी शानदार, जानदार, वजनदार। हाँ, ही मॅच संपली का दोन्ही कर्णधारांना विनंती आहे तुमचे जेवणाचे डबे स्टेजच्या जवळ येऊन घेऊन जायचे आहेत, प्रशांत करपे यांच्याशी संपर्क करून। राइट अप ओवर द विकेट, ये गेंद एज लगा, वहां पे थोड़े से खिलाड़ी फिसले। रबर बॉल में ऐसा होता ही रहता है, फिसलते हैं, गिरते हैं, पड़ते हैं, लेकिन खेलते रहते हैं, खेलते रहते हैं। तो ये रबर बॉल क्रिकेट में अमूमन होता ही रहता है। रबर बॉल क्रिकेट की यही तो एक्साइटमेंट होती है, जहाँ पर आपको हमें 100% ये लगता है कि एक ही रन होगा, वहाँ पे खिलाड़ी फिसलने की वजह से दूसरा रन भी पूरा हो जाता है। कभी कभार ऐसा लगता है कि गेंद बाउंड्री पार हो सकती है आसानी के साथ, कीचड़ में फंस जाती है। ये है रबर बॉल क्रिकेट की एक्साइटमेंट। ऑन साइड के ऊपर खेला, क्या होगा नंबर 6, लेकिन ये क्या हुआ, कैसे हुआ? फील्डर ने दिया गेंदबाज को धोखा, आसान सा कैच था, लेना चाहिए था। शाहिद लाला भी कह रहे हैं कि कैचेस विन द मैचेस कहा जाता है क्रिकेट में, पकड़ोगे कैच तो बोलोगे छकास, ये कहा जाता है इस खेल में, तो ऐसे कैचेस लेने चाहिए। नौमान देखिए, ये टूर्नामेंट इतनी अच्छी है कि हर टीम फाइनल में निकलना चाहती है। हर टीम का खिलाड़ी यहाँ पर मैन ऑफ द सीरीज बनने की कोशिश करेगा, मैन ऑफ द टूर्नामेंट। हर खिलाड़ी यहाँ पर बेस्ट बैट्समैन ऑफ द टूर्नामेंट बनने की कोशिश करेगा, हर खिलाड़ी बेस्ट फील्डर ऑफ द टूर्नामेंट बनने की कोशिश करेगा, हर बॉलर बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट बनने की कोशिश करेगा। तो नौमान की ये जो ख्वाहिश है, ये कैच अगर लिया जाता तो उनके खाते में एक विकेट और चला जाता। ये डॉट गेंद आई, डॉट 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 डॉट। रबर बॉल की एक बेहतरीन प्रतियोगिता आज इंटर पनवेल, खूबसूरत माहौल, मिडिल क्लास हाउसिंग सोसाइटी का ये मैदान, अंदर आती हुई ये गेंद, फिर से डॉट, बिंदी गेंदे। ये देखिए, रायगढ़ में तो मैं ये पहली रबर बॉल प्रतियोगिता देख रहा हूं जहां पर जर्सीज दी गई है खिलाड़ियों को, जहां पर खिलाड़ियों को खाना खिलाया जाएगा। ये अलग ही अंदाज है। भैया शुरणकर कह रहे हैं कि इस टूर्नामेंट की यादें हमें आने वाले दिनों में बतानी चाहिए पूरे रायगढ़ को। ये पनवेल क्रिकेट की दरिया दिली को दर्शाता हुआ ये प्रतियोगिता है, लेकिन उसी तरह
इंटर पनवेल क्यों रखा आज? जब मैंने महेश उरणकर से बात की, आपके पास इतनी अच्छी टूर्नामेंट थी तो आप तालुका आप भी रख सकते थे, आप ओपन की 8 टीमें भी इकट्ठा कर सकते थे। तो उन्होंने कहा जो पनवेल क्रिकेट 15-20 साल पहले था जब हम लोगों ने शुरुआत की थी, वो दोबारा हमें लेकर आना है रायगढ़ टेनिस बॉल के मैदान में। और यंगस्टर जो है उन्हें ज़्यादा से ज़्यादा खेलने का मौका मिलना चाहिए। पनवेल क्रिकेट की जो दहशत थी रवि कोट के ज़माने में, नंदलाल मस्कर के ज़माने में, बाला ठाकुर के ज़माने में, वो दहशत हमें दोबारा लानी है और इसीलिए ये इंटर पनवेल। थैंक्स महेश, सोच आपकी बिल्कुल अच्छी है, लेकिन आजकल के यंगस्टर्स भी ऐसे हैं, बड़ा खिलाड़ी अगर कुछ बात बताने लगा तो सुनने का नाम ही नहीं लेते। शाहिद लाला लेफ्ट आर्म राउंड द विकेट, और ये क्या मारा, बहुत ही बढ़िया। हरीश चाबुक रिवॉल्व की भाषा में अगर कहा जाए तो, संदीप जगह हमारे अलीबाग के कमेंटेटर, इनकी भाषा में कहा जाए तो कड़क कड़क। इक्वेशन तो मैं आपको जरूर बताऊंगा। इस गेंद के बाद 11 गेंदें 39 रनों की जरूरत थी, 2 रन आए, 10 गेंदें अब 37 रनों की जरूरत। देखिए इनको अगर खेलना है, ये रन पूरे करने हैं, तो मुझे आज भी याद है प्रशांत करपे और सुनील चावरी, इन्होंने जो 100 रन से भी ज्यादा की साझेदारी निभाई थी, उस साझेदारी 106 रन रेकॉर्ड लाइट बॉल पे, वो जो आक्रमण हुआ था ना महेश सर, हलका चेंडू वैसा होता, आक्रमण करना होगा। खोपोलीच्या मैदानावर आजही रेकॉर्ड माहित आहे मला, तर खोपोलीच्या मैदानाचा इतिहास आहे, प्रशांत करपेंचा इतिहास यापुढे कोणी मोडू शकत नहीं नहीं, प्रशांत करपे का वो तो इतिहास है, लेकिन प्रशांत करपे की टीम में मैंने कई धुरंधर देखे, लेकिन ओपन करते हुए मैंने प्रशांत करपे को ही देखा। ये व्हाइट बॉल का इशारा। पण प्रवीण सर पनवेल तालुक्याचा इतिहास आहे की आजपर्यंत टेनिस क्रिकेट जर कोणी जिवंत ठेवलं असेल पनवेलचं, त्याचं नाव आहे प्रशांत भाई करपे। निश्चित तौर पर, लेकिन उन्होंने तीस रनों की जरूरत, इरादा करो पक्का, गेंदबाज को तो धक्का ऐसा लगाओ छक्का की गेंदबाज हो हक्का पक्का, तब जाके ये 36 रन पूरे होंगे। रोकर नहीं, लड़कर पूरे हो सकते हैं। क्रीज के अंदर आपको लड़ना होगा, संघर्ष करना होगा। ये लेग स्टंप के बाहर 9 गेंदें, अब 35 रनों की जरूरत, 9 गेंदें 35 रनों की जरूरत। आदरणीय विधायक प्रशांत दादा ठाकुर, इनके जन्मदिन के अवसर पर विधायक ट्रॉफी 2022 रबर बॉल क्रिकेट का ये कारवा, नीलेश दादा पाटिल, प्रशांत दादा करपे और सुमित सुंजाराव का ये क्रिकेट का खूबसूरत कारवा, जिसे स्पॉन्सर्ड किया है TIPL ने, परेश दादा ठाकुर। ये नंबर मिला 4। आपके पास भले ही 36 हो 35 हो 9 गेंदों में, लेकिन ऐसा नहीं है, क्रिकेट है क्रिकेट। यहां पर रंग बदलते देर नहीं करता ये खेल, इसीलिए तो हम कहते हैं ना, नीलेश पाटिल ने मुझसे एक बात कही, अगली गेंद पे क्या होगा, अगली गेंद पे क्या होगा, पूरे 5 दिन का टेस्ट मैच हम देखते हैं, अगली गेंद पे क्या होगा इस विचार में पूरा 50 ओवर का हम मैच देखते हैं टेलीविजन पर, अगली गेंद पर क्या होगा T20 क्रिकेट देखते हैं हम, काम धाम छोड़ के। विकेट मिला क्या? कितनी गेंदें कितने रन, जरूर हम बताएंगे।
7 गेंदे 31 runs required, remaining 7 deliveries. और ये देखिए, मैंने पहले ही कहा था, इरादा पक्का दे धक्का, मजा आएगा इस मैच में। 6 गेंदे, अब 25 रनों की जरूरत। वक्त पे सही गाना लगाया, क्योंकि मैं ये बोलने ही वाला था। जिस तरह प्रशांत करपे और नीलेश पाटिल की यारी है, दोस्ती है, उस दोस्ती की A1 जोड़ी के ऊपर अगले साल गाना आपको नजर आएगा, सॉन्ग नजर आएगा। लेकिन फिलहाल 6 गेंदे 25 रन। रबर बॉल क्रिकेट में मैंने म्युनिसिपल कॉरपोरेशन के मैदान पर 40+ रन चेसिंग के समय 1 ओवर में बनते हुए देखे हैं। सूफियान उसके गवाह हैं। गेंदबाज पप्पू, क्या होगा पास, क्या बल्लेबाज करेंगे उन्हें फेल। हाँ, वक्त की बातें हैं। पिछड़ा हुआ वक्त कभी वापस नहीं आता, आने वाले वक्त में हमें अच्छा करना होता है। पच्चीस, 6 गेंदे। फुल टॉस थी, ये क्या किया। टीम के बाकी मेंबर कह रहे होंगे, जो प्यार में धोखा खाए हुए हैं, जिस तरह एक आशिक को अपनी माशूका धोखा देती है, वो कहता है ये प्यार तूने क्या किया। उसी तरह इस बल्लेबाज को पूछ रहे होंगे टीम के मेंबर, ए बल्लेबाज तूने क्या किया। फुल टॉस थी यार, मारना था। तो ये डॉट गेंद आई। देखिए, फुल टॉस पर कुछ कर नहीं पाया। अगर वहां पर 6 आता तो गेंदबाज के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव आता। ये जो दबाव रहता है ना, मनोवैज्ञानिक दबाव, स्कोरिंग शॉट आने के बाद। और रबर बॉल क्रिकेट में रिवॉल्व, तो आप अच्छे गेंदबाज से जानते हैं, अगर 1-2 छक्के पड़ जाए तो गेंदबाज अच्छा होने के बावजूद भी उसके ऊपर दबाव जरूर पड़ता है, क्योंकि आपने ऐसे कई सिचुएशन हैंडल की है। कभी कभार रबर बॉल में 6 की 6 गेंदे भी आपने डॉट निकाली है, कभी कभार क्रूशियल मोमेंट पर मार भी पड़ती है। ये होता है, ये अनुमान क्रिकेट का भाग है। इट्स पार्ट ऑफ गेम। 4 गेंदे 23 रन। आएगा छक्का इस गेंद के ऊपर, ताकि ये मैच अंतिम गेंद तक शुरू रहे। बड्डी देखिए, बड्डी लेग स्लिप पे तैनात है। सुबह आए थे, सुबह ग्राउंड को बनाने के लिए। ये क्रिकेट की चाहत है उनके दिल में। ऑन साइड के ऊपर, लेकिन 1 ही रन मिलेगा। यह मैच अब लगभग हाथ से निकल चुका है ओम साई के। देखिए, मैच तो उद्देश्य है इंटर पनवेल के खिलाड़ियों को आगे लेकर जाना, लेकिन कई ऐसे प्रोग्राम्स होते हैं जो पनवेल के हित में किए जाते हैं। TIPL के माध्यम से, आदरणीय परेश दादा ठाकुर के माध्यम से, नीलेश दादा पाटिल के माध्यम से, ऐसे कई सामाजिक कार्य किए जाते हैं ताकि पनवेल का विकास हो, पनवेल की जनता खुशहाल रहे। टीम का टोटल तुझे करना है का टोटल 37, 21 रनों की अभी भी जरूरत। पहले जीत की तरफ बढ़ रही है MCC। अरे पहिला तर उदे त्याच्या पुढचा तो CEO, PTC के CEO यहाँ पर किरण दलवी आ चुके हैं। एक बड़ा केडी और एक छोटा केडी, ये दोनों भाइयों की जोड़ी अब दोनों ही इस टूर्नामेंट को बेहतरीन बनाने के लिए आ चुके हैं। प्रशांत करपे ने जब मुझसे बात की
पीटीसी लाइव किस तरह से काम कर रही है, तो मैंने कहा भाई अच्छा ही काम कर रही है, लेकिन तो भाई एक साथ होने जरूरी है उनके अच्छे काम के लिए। हे बघा, या सामन्यामध्ये जो जिंकेल त्यानेही जाऊ नका आणि हरणाऱ्या संघानेही जाऊ नका. हरणाऱ्या संघाने यासाठी जाऊ नका, इथे जेवण आहे, ते जेवल्यानंतर जा. आणि डिस्काउंट कुपन आहेत स्पोर्ट्स ना, टोटल स्पोर्ट्स. टोटल स्पोर्ट्स. हा, कुपन संध्याकाळी कलेक्ट करा. ज्याचा टी शर्ट असेल खेळलेला त्याच खेळाडूला तो कुपन दिला जाईल. चला दुसरा सामना